हॅलो 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 थोडी लेवल द्यायला वाढ पेटी थोडी कमी हॅलो हॅलो अजून थोडी हॅलो 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 हे गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो एका क्षणभंगुर हे जीवन फुले बुवा क्षणभंगुर हे जीवन फुले बुवा तुम्ही भांडू नका परशुरामाने दाविल आम्हा कोकणचं दर्शन बुवा संगीताचे बादशाह पाटील कमल सूत महान संगीताचे बादशाह पाटील कमल सूत महान अडकाल चिंतामणी बुवा खोकर भजनाची शान काव्य कसं करावं शिकविल काशी रामान हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद प्रभू परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली अशी आपली ही कोकण भूमी आणि या मुंबई नगरीमध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्राचा महोत्सव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हा कोकण महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साजरा केला जातोय आणि त्या निमित्तानं या ठिकाणी कोकणची कला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत आहेत आदरणीय या ठिकाणचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुनीलजी राऊत साहेब त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्राची धगधगणारी तो म्हणजे आदरणीय संजयजी राऊत साहेब यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो सर्व या विभागातील या विधानसभेतील सर्व शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी यांचे मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना आमंत्रित करून ही भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल
आम्ही दोन्ही बुवांच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपले आभार मानतो. सुरुवातीला त्यांनी भजन सादर केलं. वय वर्ष 65, हळू, वय वर्ष 65, उंची जरी लहान असली त्याची तरी त्याच ताकदीत भजन केला नाही काय. आदरणीय गणेशी पांचाळ बुवा नाही का, चंद्रकांत बुवा कदम, स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम यांचे ते भट्टे शिष्य. आणि आता या दुसऱ्या वारीला सुरुवात करतो म्हणजे मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरव, मुक्काम पोस्ट वाडा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी मुंबई पुणे. महाराष्ट्राचा भाजपवर विघ्न होता गणपती गजाननाच्या नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता स्वयंभू विमलेश्वराचा आशीर्वाद घेतो. माझी कुलदेवता आई कुलस्वामिनी अम्मा भवानी हिच्या चरणी नतमस्तक होऊन, सत्याचा वाली श्री सत्यनारायण चरणी नतमस्तक होऊन, माझी मातृदेवता माझी पितृदेवता यांना त्रिवार वंदन करून, श्री आई देवादेवी, आई भराडी, आई भगवती यांना वंदन करून आणि संपूर्ण जगताचा राजदेवत गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजा शिवछत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून, मासाहेब आई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना करून आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या पारंपरिक वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. टाळी वाजवलाच तर बरं होईल. कारण महिला मंडळात जेवढे पुरुष, कारण भजनात काय होता की पुरुष मंडळी जास्ती असतात, पण ह्यो एकदमेव असो कार्यक्रम आहे शिवसेनेचा कोकण महोत्सव. नाहीतर कोकण महोत्सव असे बरेच भरतात. आता भैया युपीवाले पण कोकण महोत्सव भरूक लागले. पण ही जी गर्दी असतात ही फक्त या शिवसेनेच्याच कोकण महोत्सवामध्ये असते. आणि मुंबई या नगरीमध्ये आज बुवा पण ते मान्य करतील नाही का, या मुंबई सारख्या नगरीमध्ये हे हरिनाम कोणामुळे जर जिवंत राहिलं असेल तर ते एकमेव नाव म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं बघा. कारण एक आवाज दिला मुंबई बंद म्हणजे बंद हो कवा. आता तसं नाही, आता मुंबई बंद म्हटलं ते पाठवून सगळा गावता. पण हरकत नाही, अतिशय सुंदर बुवांनी भजनाला सुरुवात केली आहे त्यात. आणि वय वर्ष बुवांचं 65च्या पुढे आहे म्हणजे काय बघा, परमेश्वराची म्हणजे ते हरिनामाची ताकद बघा नाही का. भले केस जरी काळे केल्याने असतील तरी माणूस भारी हा आणि त्यात सुतारा. हरकत नाही, प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण. आणि खरोखर जरा तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण तुम्ही त्या महाराष्ट्राच्या वाघिणी आहात नाही का. आज छाती टोकमध्ये कुठेही जाता तेव्हा सांगता अरे मी शिवसैनिक आहे. आमच्या परेलमध्ये आमची पडेळ आजी माझ्या बाजूक राहता, सगळ्यांना माहीत असा. साधी सरळ बाई हो, पोट व्यवसाय करून पोट भरते, पण बाळासाहेबांबद्दल कधी अपशब्द कोणाकडून ऐकून नाही घेतला नाही का. म्हणून या ठिकाणी प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण करूया आणि नंतर गजराच्या माध्यमातून जेवढं जमेल तेवढं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. या ठिकाणी साऊंडवाल्यांचा आभार मानतो. अतिशय सुंदर असं साऊंड या ठिकाणी कार्यक्रमासाठी लाभलाय. तुम्हाला लाख सलाम. या ठिकाणी युट्यूबर्सच्या माध्यमातून माझे आमचे अगदी जवळचे हितचिंतक, त्यांना मित्र नाही म्हणू शकत कारण पोलीस सेवेमधून उच्च पदावरून आज रिटायर झालेली व्यक्ती म्हणजे आमचे चंद्रकांत रासम आज भजनी सेवेसाठी अहोरात्र या भजनी मंडळांसाठी आज जगतायत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सिद्धेश दुखंडे हे देखील उपस्थित आहेत. आमचे साळसकर असतील, अजित साळसकर. अतिशय तुमचे सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद. आज बघा मला पक्वास साथ करतायत कारण दुर्वास बुवाच असो ते का मोठी बातमी गरज नाही.
पण आज मला पक्वासात करतोय तो माझाच विद्यार्थी आहे, माझ्याकडे शिकतोय भजन. तो म्हणजे ऋषिकेश मेस्त्री. अतिशय सुंदर गातो. ज्याप्रमाणे त्याला शिकवतो त्याप्रमाणे तो गातो. अतिशय सुंदर गातोय. वय नाही हो त्याचं अजून देवदळ आणि युवाकडे तर लय साधवतात, त्याच्यापेक्षा हिवाला आला. पण अतिशय सुंदर वादत या ठिकाणी नक्कीच. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे वाळवंटी संत गुणा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गुणा होती. तुका म्हणे नाम घेऊ, तुका म्हणे नाम घेऊ, भक्त होती दशावतार. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुला, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुला, स्वतःच्या स्वतःला तुझे ओम नमो जी गणनायका. ओम नमो जी गणनायका. सर्वसिद्धी फलदायका. सर्वसिद्धी फलदायका. सर्वसिद्धी फलदायका. सर्वसिद्धी फलदायका. अज्ञान भ्रांती छेदिका. अज्ञान भ्रांती छेदिका. बोधरूपा. माझी अंतरी भरावे. सर्व काळ वाचव्य करावे. मनवा शून्यासी वनवावे. मनवा शून्या
कृपा कटाक्षी करुणिया ओम गणपतये नमः। छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद हरियाण कैलासवासी परशुराम पांचाळ कैलासवासी चिंतामणी पांचाळ कैलासवासी जयराम घाडीगाव या ठिकाणी भगवत श्रेयस सरवडकर माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। ये श्रेयस निवड ये। त्याप्रमाणे आमचे जनक बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। आज नवीन दमाची ही राकेश मिशाळ असे अनेक नवोदित कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद, तुमचे आभार मानतो। या ठिकाणी प्रथमतः ज्या परंपरेनुसार नाही का बुवानी सांगितलं की या भजन कलेला या भजन परंपरेला एक इतिहास आहे। आज स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम असतील, परशुराम बुवा पांचाळ असेल, विलास बुवा पाटील, वामन बुवा खोपकर आहेत, चिंतामणी बुवा पांचाळ, जयराम बुवा गाडीगावकर, काशीराम बुवा बरोबरचे अनेक संत मंडळी या आपल्या या भूमीमध्ये जन्माला आली आणि त्यांनी हा दिलेला हरिनामाचा वारसा आज आमचं भाग्य थोर पूर्व पुण्याई म्हणून आम्हाला हा हरिनामाचा वारसा जपण्याचा एक सन्मान आम्हाला या ठिकाणी भजनी बुवांना मिळाला आहे। त्यांचा आदर आणि सन्मान हे राखणं हे माझं, कारण ह्या दोघांमध्ये आजची डबलवारी म्हटली की खेकट्याक पेकट्याईला दुसरं जर बोललो नाही तर त्याचा भजन मळमळीत नाही काय, पण आज दोघांचा झाला काय ज्वात असा झाला कारण एक नवीन पाडो आणि बुवा आमचे ज्येष्ठ म्हणजे आमच्या गुरु समान या व्यक्तीबरोबर बसायला मिळालं भजनासाठी, हेच आमचं परम भाग्य आहे बघा। नाही तर हे दिवस आम्हाला कधीच मिळाले नाही आणि हे माझ्या गुरुजींमुळे भजन सम्राट प्रमोद बुवा हरियाण यांच्यामुळे हे दिवस आम्हाला लाभले नाही का। त्यामुळे त्यांच्या नावाला कुठे डाग लागणार नाही अशी ही व्यक्तीला मी बोलू शकत नाही, पण तुमचा मनोरंजन चांगला करणार काय काळजी करायची नाही, कारण ते झाले जुन्या दमाचे होते तर त्या काळातले होते, त्या काळातला प्रेम वेगळा होता आणि ह्या काळातला प्रेम वेगळा, पण नक्की गजराच्या माध्यमातून आपण ते करूया। कारण भजन म्हणजे काय तर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजेच भजन। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घेऊन जन्माला आलेलं तुम्ही आम्ही हे प्रत्येक जण आता या महाराष्ट्र भूमीमध्ये आज जपतोय नाही का। आज त्या महाराजांच्या नावाला देखील कुठे काळिंबा लागला नाही पाहिजे असं कर्म आपल्याकडून झालं पाहिजे या ठिकाणी, म्हणून म्हणतोय। कारण शिवसेना आणि छत्रपती शिवाजी महाराज
कारण महाराजांना तुम्ही आम्ही बघितलं नाही, महाराजांचा इतिहास वाचला, पण माझ्या महाराज कसे असतील, महाराजांचं कार्य कसं असेल हे फक्त एका व्यक्तीकडे बघून आम्हाला समजलं, ते म्हणजे आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, नाही काय? म्हणून कारण कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची, कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची, अरे फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल बाळासाहेबांची, मूर्ती दिसेल बाळासाहेबांची, मूर्ती दिसेल बाळासाहेबांची, नाही का? असे बाळासाहेबांचे विचार घेऊन जन्माला आलेली संघटना म्हणजे शिवसेना, नाही का? कोणाकडे पैसा नव्हता हो, बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, नाही का? त्यावेळी पायात घालायला चपला पण नव्हत्या. आमच्या समोरची उदाहरण आहेत, आमच्या जेव्हा कानात त्याचे इतिहास पडतात, पण बाळासाहेबांनी प्रत्येकावर लक्ष ठेवलं आणि प्रत्येकाला तो सन्मान आपल्या ह्याच्यात दिला, नाही का? अशी व्यक्ती थोर. आणि तुम्हाला सगळ्यांना सलाम करून या ठिकाणी बुवा काय बोलले थोडेफार ते गजराच्या माध्यमातून आपण मजा करूया, कारण वेळ कमी आणि सोंगा जास्ती आज मालवणीत आमच्या म्हणा, वेळ कमी पण सोंगा जास्ती, त्यामुळे ती सोंगा हळूहळू पुरी करीत नाही तर काय होत, मुंबईसारख्या ठिकाणी 10 वाजले की साहेब इले, ऐका. त्यामुळे ह्या आमचा जरा टेन्शन वेगळा, म्हणून लवकर आपण भजनाला सुरुवात करूया. बुवाने अतिशय सुंदर भजन केले, बुवांच्या भजनाला नाव ठेवणार नाही, त्यांच्या तोडीच तोड, कारण जुनी परंपरा कोणी टिकवायची तर आदरणीय गणेश पांचाळ बुवा जरा जोरदार टाळ्या त्यांच्या झाले झाल्या पाहिजे, ऐका. भजन केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, वसंत परिकंत कोकी गरवाल गावे, तुलना में वैराज पीके संग झूले, पीके संग झूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले, केतकी गुलाब जूही चंपकवन फूले. या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी रासम यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आई भवानी, देवाक आंघोळ घालणारो माणूस म्हणजे गुरु, काय? म्हणून माध्यमातून
मला वसंत घ्या रे राम हरी जय राम जय जय राम जय जय राम मला वसंत घ्या रे राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम बोले सुखाना पार बरसते धार धार बरसते धार बहार सुखाना पार बरसते धार धार बरसते धार गोरस्ता आवाज आला गाती हरी घनश्याम 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 जय जय भगवान कर पशु पक्षी वृंदवनी बघा हे नोटिसात बांधलं स्वर्गीय परशुराम बुवा पांचाळ नाही का एका एका लाईनीमध्ये नवीन मुलांना शिकण्यासारखं खूप आहे तर एका एका लाईनीमध्ये त्या त्या रागाचं नाव टाकलंय नुसतं रागाचं नाव टाकत नाही गेलं तर त्याला अर्थपूर्ण ते काव्य पूर्ण केलं बघा भगवानाचार पशु पक्षी वृंदवन सवाल नाद करीती हंस ध्वनी
धन्यवाद.